नमस्कार. विठ्ठल स्वामी निर्मित काव्यगंध. आज आपण बालभारती इयत्ता दुसरीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील कवी एकनाथ आव्हाड यांची चांदोबाच्या देशात ही कविता ऐकणार आहोत. चांदोबाच्या देशात गेल्यावर मुलांना कोणत्या गमती जमती करता येणार आहेत याचे कल्पनारम्य केलेले वर्णन या कवितेतून आपण ऐकूया. चला तर मग ऐकू गाऊ आनंदे. झाडावर चढू आकाशात उडू, झाडावर चढू आकाशात उडू, ढगांच्या गादीवर धपकन पडू, ढगांच्या गादीवर धपकन पडू. मऊ मऊ ढगांवर घडीभर लोळू, मऊ मऊ ढगांवर घडीभर लोळू, चमचम चांदण्यांशी लपाछपी खेळू, चमचम चांदण्यांशी लपाछपी खेळू. पळणाऱ्या चांदोबाच्या मागे मागे धावू, पळणाऱ्या चांदोबाच्या मागे मागे धावू, चांदण्यांच्या पंगतीला पोटभर जेवू, चांदण्यांच्या पंगतीला पोटभर जेवू. चांदोबाशी गोडीन खूप खूप बोलू, चांदोबाशी गोडीन खूप खूप बोलू, घरातल्या गमती सांगत चालू, घरातल्या गमती सांगत चालू. चालून चालून दुखतील पाय, चालून चालून दुखतील पाय, चांदोबा बोलेल मला दमलास काय, चांदोबा बोलेल मला दमलास काय. बस माझ्या पाठीवर फिरायला जाऊ, बस माझ्या पाठीवर फिरायला जाऊ, आकाश गंगा जरा जवळून पाहू, आकाश गंगा जरा जवळून पाहू. चांदोबाच्या पाठीवर पटकन बसू, चांदोबाच्या पाठीवर पटकन बसू, आकाशात फिरताना ताऱ्यांसारखं हसू, आकाशात फिरताना ताऱ्यांसारखं हसू, आकाशात फिरताना ताऱ्यांसारखं हसू.